नमस्कार, वाळवण रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे शिंगाड्याचे पापड। हे पापड आपण उपवासासाठी बनवणार आहोत। पापड बनवताना तेलाचा वापर न केल्यामुळे पापड वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात। अर्थातच पापड तळण्यासाठी तेल लागणार आहे। पापड तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलले जातात, खाण्यासाठी अगदी खमंग आणि खुसखुशीत लागतात। वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। उपवासासाठी खाल्ले जाणारे शिंगाड्याचे पापड मी तुम्हाला अर्धा किलो शिंगाड्याच्या पिठापासून बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथं मी अर्धा किलो इतकं शिंगाडा पीठ घेतलेलं आहे। हे पीठ इथं मी रेडीमेड वापरणार आहे। कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हे पीठ आपल्याला इझिली अवेलेबल होऊन जातं। हेच पीठ तुम्ही ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता। इथं पहा, अर्धा किलो घेतलेलं शिंगाड्याचं पीठ मी एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे। शिंगाड्याचं पीठ बघा हलकंसं ब्राऊन कलरचं असतं, हे जास्तही पांढरं नसतं। अर्धा किलो शिंगाड्याच्या पिठामध्ये मी अर्धा कप इतक्या साबुदाण्याचा वापर करणार आहे। त्यामुळे पापड थोडेसे पांढरे होण्यास मदत होते, त्याचबरोबर पापड छान फुलतात आणि खमंग लागतात। अर्धा कप साबुदाण्याऐवजी तुम्ही 1 कप 2 कप साबुदाण्याचा वापर केला तरीही चालू शकतं। घेतलेला साबुदाणा छान असा आपल्याला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा। साबुदाणा डायरेक्ट आपण न भाजता देखील वापरू शकतो, पण असा हा साबुदाणा भाजून घेतला तर हलका फुलका होतो आणि आपले पापड छान फुलण्यास मदत होते। त्यामुळे साबुदाणा भाजूनच वापरायचा आहे। भाजलेला साबुदाणा पूर्णपणे थंड झाला की एका मिक्सर जारमध्ये काढून घेते आणि याला मिक्सरला अगदी बारीकसर असं वाटून घेते। साबुदाणा मिक्सरला बारीक केल्यानंतर अगदी बारीक अशी याची मी पावडर बनवून घेतलेली आहे। यामध्ये एखादा दुसरा देखील मोठा साबुदाणा गेलेला नाही। गेला असेल तर एखाद्या चाळणीने चाळून घ्या। तयार करून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ शिंगाड्या पिठामध्ये काढून घेते। त्यानंतर ही दोन्हीही पिठं आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायची आहेत, जेणेकरून आपल्याला पापड बनवण्यासाठी पाण्याचा वापर किती करायचा याचा अंदाज येतो। याच डब्याने बघा हा साबुदाणा आणि शिंगाड्याचं पीठ मी मोजत आहे। डब्बा भरण्यासाठी अर्धा इंच इतकंच पीठ कमी आहे। आता जेवढं पीठ भरलेलं आहे त्याच्या किती पट पाणी आपल्याला लागणार आहे ते तुम्हाला मी सर्वात शेवटी सांगतेच, पण त्या अगोदर आपल्याला तयार करून घेतलेलं साबुदाणा शिंगाड्याचं पीठ आहे ते एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच भांड्याने बरोबर यामध्ये आपल्याला सुरुवातीला 2 भांडी इतकं पाणी घालायचं, म्हणजेच मी बरोबर 2 डबे इतकं पाणी या पिठामध्ये घालते। सुरुवातीला पिठामध्ये मी नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घालत आहे। जेवढं पीठ भरलेलं होतं त्याच्या 2 पट पाण्याचा वापर यामध्ये मी केला। आता हे पीठ या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करूयात। गाठी गुठळ्या फुटल्या पाहिजेत। शिंगाड्याबद्दल थोडीशी माहिती सांगते। शिंगाडा हे पाण्यामध्ये वाढणारी एक पौष्टिक वनस्पती आहे, जी आपण प्रामुख्याने उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी वापरतो, जसं की शिंगाड्याचे लाडू बनवता येतात, शिंगाड्याचे थालीपीठ। आज आपण या शिंगाड्याचे पापड बनवत आहोत। शिंगाडा हे अतिशय पौष्टिक आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते, त्याचबरोबर आपल्याला यापासून ऊर्जा देखील मिळते। पीठ मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी पुन्हा एकदा अर्धा डब्बा इतकं पाणी घातलेलं आहे। या स्टेजला यामध्ये मी 2.5 पट पाण्याचा वापर केला। चवीनुसार मीठ घालते। फ्लेवर करता हिरवी मिरची पेस्ट घातली। आवडीनुसार तुम्ही यामध्ये फ्लेवर्स ॲड करू शकता। उपवासाला जिरे खात असाल तर जिरे घालू शकता, कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर देखील घालू शकता। 2.5 पट पाणी आणि घातलेले फ्लेवर्स व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे पातेलं आपल्याला आहे असं गॅसवरती ठेवायचं आहे। सुरुवातीला गॅस थोडासा फुल करते आणि कंटिन्युअस हलवत याला शिजवून घेते। थोड्या वेळासाठी मिश्रण शिजवल्यानंतर बघा घट्टसर झालेलं आहे। कंटिन्युअस आपल्याला हलवायचं आहे, नाहीतर यामध्ये गाठी गुठळ्या होतात। आता या स्टेजला हे खूपच घट्टसर झालेलं आहे। यामध्ये आपण पाणी घालूयात। या स्टेजला यामध्ये पाणी घालत असताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाणी घालायचं नाही। तर त्याच डब्याने मोजून सुरुवातीला मी यामध्ये 1 डब्बा इतकं पाणी घातलं। थोडं थोडं करत 1 डब्बा पाणी घातलं। आता हे पुन्हा एकदा मला घट्टसर वाटत आहे, त्यामुळे अजून मी यामध्ये पाणी घालते। पाण्याचं परफेक्ट प्रमाण मला माहीत नाही, त्यामुळे मी यामध्ये थोडं थोडं करत गरम केलेलं पाणी घालत आहे। सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगेल पाणी किती लागलेलं आहे, त्यानुसार तुम्ही तेवढंच पाणी पातेल्यामध्ये गरम करून त्यामध्ये तयार करून घेतलेली पिठाची स्लरी ओतून तुम्ही त्याला शिजवून घेऊ शकता। गरम केलेलं पाणी घालत याला मी कंटिन्युअस हलवत आहे। गॅस अगदी लो टू मीडियम ठेवलेला आहे, जेणेकरून मिश्रण करपणार नाही। मिश्रणाचं पातेलं गॅसवरती ठेवल्यापासून आत्तापर्यंत मी 2 डबे पाण्याचा वापर केला, म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत 4.5 डबे पाण्याचा वापर मी केलेला आहे।
आता बघा या स्टेजला मला हे पातेलं देखील अपुरं पडत आहे, कारण साबुदाणा आणि शिंगाड्याचं पीठ खूपच जास्त फुललेलं आहे. हे मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि याला हलवून घेते. पुन्हा एकदा हे मिश्रण खूपच घट्टसर झालं, त्यामुळे यामध्ये पुन्हा एकदा गरम केलेलं 1 डब्बा पाणी घातलं. एकदा व्यवस्थित मिक्स करते. 1 डब्बा पाणी घालून देखील हे मिश्रण अजूनही मला घट्टसर वाटत आहे, त्यामुळे अजून 1 डब्बा यामध्ये पाणी घातलं. पाण्याचा अंदाज घेत मी यामध्ये गरम केलेल्या पाण्याचा वापर करत आहे. एकसाथ जर खूप पाणी घातलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं. तर इथं पहा, या मोठ्या पातेल्यामध्ये मी 2 डब्बे पाण्याचा वापर केलेला आहे. तरीही हे मिश्रण मला अजूनही घट्टसरच वाटत आहे, कारण हे अजून शिजायचं बाकी आहे. त्यामुळे यामध्ये मी अजून अर्धा डब्बा गरम केलेल्या पाण्याचा वापर करत आहे. तर मोठ्या पातेल्यामध्ये 2.5 डब्बे पाण्याचा वापर मी केला. छोट्या पातेल्यामध्ये 2 डब्बे पाणी आणि सुरुवातीला 2.5 डब्बे पाणी, म्हणजेच सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी 7 डब्बे पाण्याचा वापर केलेला आहे. शिंगाड्याचे पीठ शिजण्यासाठी भरपूर पाणी लागतं, त्यामुळे बघा सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपल्याला 7 पट पाण्याचा वापर करावा लागला. गॅस लो करते, याला एकदा व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून साधारणपणे 6 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घेते. 6 ते 7 मिनिट हे शिजवल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि याला एकदा हलवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला 6 ते 7 मिनिटांसाठी याला शिजवून घ्यायचं. अधूनमधून हलवत असंच आपल्याला 2-3 वेळा शिजवून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला साधारणपणे 15 ते 20 मिनिटांसाठी हे मिश्रण शिजवून घ्यायचं. जेवढं हे मिश्रण आपण व्यवस्थित शिजवू तेवढे पापड छान होतात, वाळल्यानंतर अजिबात उलत नाहीत. पापडचं मिश्रण व्यवस्थित शिजलं नाही तर पापड वाळल्यानंतर उलू शकतात. तर या ठिकाणी झाकण ठेवत आणि अधूनमधून हलवत हे मिश्रण मी साधारणपणे 20 मिनिटांसाठी शिजवून घेतलं, कारण याचं प्रमाण देखील भरपूर आहे, त्यामुळे हे शिजण्यासाठी मला थोडा जास्त वेळ लागलेला आहे. पापडचं मिश्रण शिजलं आहे का नाही ते कसं ओळखायचं ते बघा. पळीच्या पाठीमागे छान लेअर तयार झालेले आहे. हे मिश्रण थोड्या वेळ असंच सोडलं तर याच्यावरती मस्त अशी साय जमा होत आहे. त्याचबरोबर पळीमधून हे मिश्रण ओतलं तर छान पापड तयार होत आहे. शिंगाड्याचे पापड घालण्यासाठी हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे. सुरुवातीला थोडंसं मिश्रण एका डब्यामध्ये काढून घेते आणि बाकीचं उरलेलं मिश्रण आहे ते मी अगदी लो गॅसवरती असंच झाकून ठेवते, जेणेकरून ते आणखीन छान शिजेल आणि गार होणार नाही. अर्ध पापड होईपर्यंत मी गॅस चालूच ठेवणार आहे. अगदी लो गॅस ठेवलेला आहे. पापड घालण्यासाठी इथं बघा एक जाड बेडशीट अंथरून घेतलं, त्याच्यावरती पातळ कापड अंथरून घेतलेलं आहे. त्यावरती हे पापड मी घालत आहे. पळीच्या मदतीने आपल्याला याचे पळी पापड घालायचे आहेत. पापड घालत असताना जास्तही जाड घालायचे नाहीत, नाहीतर वाळल्यानंतर उलू शकतात. पापड घातल्यानंतर अगदी जास्तही पातळ नको, नाहीतर वाळल्यानंतर कापडापासून वेगळे होणार नाही. अर्धा किलो सिंगाडा पीठ आणि अर्धा कप साबुदाण्यामध्ये भरपूर पापड बनवून तयार झालेले आहेत. हेच पापड तुम्ही पॉलिथिन शीटवरती देखील घालू शकता, कारण बरेचसे जण विचारतात त्यावरती घालू शकतो का? घालू शकता, पण ते गरम गरम मिश्रण पॉलिथिन शीटवरती घातलं तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही, हानिकारक आहे. पापड पूर्णपणे वाळल्यानंतर कापडापासून वेगळे कसे करायचे हे डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरीही थोडक्यात सांगते. पापड वाळल्यानंतर वाळलेलं पापडचं कापड पालतं करायचं, त्याच्या पाठीमागून पाण्याचा शिंतोडा द्यायचा. 10 मिनिटांसाठी कापड छान असं ओलं होऊ द्यायचं. पापड छान भिजतात आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने हे पापड काढून घ्यायचे. अगदी पटकन पापड निघतात, एकही पापड काढताना तुटत नाही. पापडचं कापड मी थोडं थोडं खेचून घेत आहे, जेणेकरून हा पापड आहे तो ॲटोमॅटिक कापडापासून वेगळा होतो. एकदा काही कापड व्यवस्थित भिजलं तर पापड कापडापासून अगदी पटापट निघतात. याच पद्धतीने उरलेले सर्व पापड मी कापडापासून काढून घेते आणि 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेते. शिंगाड्याचे पापड मी 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा काही सुंदर पापड बनवून तयार झालेले आहेत. अगदी पातळ असे पापड. वाळल्यानंतर जास्त काळे देखील दिसत नाहीत, कारण आपण यामध्ये साबुदाणा वापरलेला होता. शिंगाड्याचं पीठ असतानाच थोडंसं ब्राऊन कलरचं असतं, त्यामुळे या कलरचे पापड झालेले आहेत. आता यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम केलं, त्यानंतर गॅस लो केलेला आहे. पापड तेलात घालता क्षणी बघू शकता मस्त दुप्पट फुलत आहे आणि दिसताना दिसत आहे की पापड किती खुसखुशीत झाला असेल ते. पापड अजिबात तेलकट होत नाहीत, खाण्यासाठी अगदी खमंग लागतात.
होतात आणि खुसखुशीत बनून तयार होतात। बरेचशा मला कमेंट आलेले होते की शिंगाड्याच्या पापडची रेसिपी दाखवा, त्यासाठीच हे पापड मी घेऊन आलेले आहे। तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले हे उपवासाचे शिंगाड्याचे पापड नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील, कारण हे पापड खाण्यासाठी अगदी खमंग आणि खुसखुशीत लागतात। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा वाळवण रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।